प्रयत्न करूया। सर काय सांगाल, तुम्ही आज अर्ज सादर करायला जाणार आहे? नमस्कार, मी अक्षय मोहन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 135 वॉर्डाचा अधिकृत उमेदवार। माझ्याकडे सध्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, पण या एरियामध्ये मी लहानाचा मोठा झालो आहे, त्यामुळे या एरियातल्या मला समस्या, या माणसांच्या अडचणी सगळ्या जाणून आहे मी, आणि इथून पुढे मला त्याच सोडवायच्या आहेत, म्हणून मी या राजकारणात आता उतरतो आहे। राजकारण आम्ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी आम्हाला करायचं आहे, त्यामुळे आम्ही राजकारणात येतो आहे। पूर्ण जनतेने मला ह्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा आहे। बाकीचे उमेदवार जे आहेत ते पूर्ण आता बाहेरचे, मी म्हणू शकतो बाहेरून आहेत, आणि आम्ही इकडे स्थानिक आहे, त्यामुळे ह्या लोकांशी आमची जुडलेली जी नाळ आहे त्यासाठी नगर मला पूर्ण सपोर्ट करेल अशी माझी इच्छा आहे, आणि नगराने मला सपोर्ट करावा। पूर्ण वार्डाने मला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे। नक्कीच तुमच्या समस्यांचे निराकरण मी निवडून आल्यानंतर 100% होईल। नवनाथ बन हे तुमचे विरोधी असणार आहेत। ते म्हणलेत की मी गेल्या 10 वर्षापासून या भागात राहतो, या भागातल्या समस्या जाणून घेतोय, अनेक समस्या आहेत, तुम्ही त्यांच्या विरोधात उभे असणार आहेत, तुमचे काय रणनीती असणार आहे, लोकांचे प्रश्न कसे मांडणार आहेत, काय काय समस्या भागातल्या? नवनाथ बन असो किंवा कोणी असो, त्यांची जी काम करण्याची पद्धती आहे आणि आमची जी करण्याची वेगळी आहे। आम्ही सरळ जाऊन जनतेत काम करतो, नुसतं पत्रकारितेमध्ये आम्ही बोलून दाखवत नाही, तर डायरेक्ट जाऊन आम्ही जनतेत काम करतो, त्यामुळे आमचं काम टीव्हीवर नाही तर जनतेला दिसेल एवढं आम्ही नक्की सांगू शकतो। ह्या प्रभागामध्ये आम्ही जेव्हा बघितलं, या भागाची पाहणी केली, या भागामध्ये खूप समस्या आहेत, अस्वच्छता असेल, घाण असेल, किंवा स्लमचा खूप मोठे एरिया आहेत, नागरिकांना रस्ते नाहीत, रस्त्यावरती पाणी साचलेले आहेत, तुम्ही या संदर्भात कसे आणताय? समस्या या वार्डामध्ये ॲक्च्युली जास्त करून आरोग्याच्या आहेत, पाण्याच्या आणि शौचालयाच्या वगैरे समस्या आहेत, त्या आम्ही नक्कीच निवडून आल्यानंतर सगळ्यांच्या समस्या सोडवू आम्ही नक्की। या भागामध्ये भाजप म्हणतात की आमचा महापौर असणार आहे तो हिंदुत्ववादी असणार आहे, हिंदू महापौर असणार आहे, मराठी महापौर असणार आहेत, तुमची काय भूमिका असणार आहे? हिंदू आणि मराठी महापौरपेक्षा ह्या एरियामध्ये जे लोक आता राहतात ते सर्व आपले बांधव आहेत। हिंदू मुसलमान जे काही असतील ते सगळे बांधव आहेत, तर सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चालण्याचा आमचा विचार आहे, आणि आम्ही नक्की त्या विचाराने पुढे चालू। विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लढणार आहेत? हो, नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर आम्ही नक्की लढू। बघू शकतो की विकासाच्या मुद्द्यावर जनशक्ती नाही तर जनशक्तीचा विजय होईल हे नक्की सांगतो मी इथे। विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे, जनशक्ती नाही तर जनशक्तीचा विजय होईल अशी भूमिका या ठिकाणी अक्षय पवार यांनी मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन आम्ही शिगोनसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।